सन्मान्य अध्यक्ष महोदय, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पुरवणी मागण्यावरील चर्चा करताना सर्व सन्मान्य सदस्य की ज्यांनी या संपूर्ण चर्चेच्या निमित्तानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण कामकाजाला अधिक गतिमान करण्यासाठी काही सूचना केल्यात। सर्व आमदार आणि त्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या सर्व मागण्यांमधला जो सूर आहे त्या सगळ्या सुरामध्ये एकच महत्त्वाचा मुद्दा येत होता आणि तो एकत्रित सार जरी सांगितला तरी बऱ्याचशा प्रश्नांची सोल्युशन्स निघतील। डॉक्टर्सची संख्या कमी आहे, बांधकाम सुरू असणारी बांधकामं अजून वेळेत पूर्ण होत नाहीत, नवीन दर्जावनोती करायला पाहिजे, त्याच्याबद्दलचा निर्णय घ्यायला पाहिजे आणि एकूणच आता असणाऱ्या सगळ्या यंत्रणा सुद्धा अधिक गतिमान करायला पाहिजेत। यासाठीचा साधारणतः सर्व सन्मान्य सदस्यांचा एकूण मागणी आहे। मी आपल्याला सांगतो की एकूण जे काय डॉक्टर्स आहेत त्या डॉक्टर्समध्ये आता 1400 डॉक्टरची भरती आमची पूर्ण होईल। 1 तारखेला डॉक्टर्स डे आहे आणि 1 तारखेला असणाऱ्या डॉक्टर्स डेला या सगळ्या 1400 डॉक्टरांच्या एकूणच नियुक्तीबद्दलचे आदेश आम्ही सगळीच मंडळी देतोय आणि काउन्सिलिंगनं त्यांना सगळ्या सोयीच्या ठिकाणी पोस्टिंग देतोय। त्यामुळे एक महत्त्वाचं काम पूर्ण आपण करतोय। त्याच्याबरोबरीने CHOची पदं जी आहेत त्याच्याबद्दल काही हायकोर्टमध्ये काही ऑब्जेक्शन्स होती, त्या CHOच्या पदाच्या संदर्भातले सगळे विषय आता क्लिअर झाले आणि फायनल हिअरिंगला एकूणच ती मॅटर आहे। त्यामुळे ही CHOची पदं भरण्यामध्ये सुद्धा आपल्या वतीनं अतिशय गतिमान पद्धतीने आम्ही काम करतोय, त्याचा फायदा निश्चितपणे होणार आहे। या सगळ्यांच्या बरोबर सातत्यानं आपल्या आणखीन 2 मागण्या होत्या की आपल्याकडे असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटल्स बांधून तयार आहेत, परंतु तिथं प्रत्यक्ष साहित्य नाही आहे, प्रत्यक्ष डॉक्टर्स नाही आहेत, प्रत्यक्ष तिथं आता काहीच उपयोग होत नाही, अशा पद्धतीची तक्रार सुद्धा आपल्या सगळ्यांची आहे। आणि जागेवर बसावं या सगळ्यासाठी सुद्धा 3000 कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या बद्दलचं जे काय टेंडर आहे ते फायनल स्टेजला आहे आणि त्याचा एका 15-3 आठवड्यामध्ये पूर्तता झाली की या 3000च्या एकूण सगळ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या सगळ्या एकूण असणाऱ्या म्हणजे बांधून पूर्ण झाले परंतु प्रत्यक्षात कार्यान्वित नाही अशा सगळ्या आस्थापना आपण सुरू करतोय। त्याच्यामधला दुसरा आणखीन एक मुद्दा होता की ज्या मुद्द्यासाठी सुद्धा परवाच्या कॅबिनेटमध्ये बऱ्याचशा प्रयत्नानंतर आम्ही सगळ्यांनी मान्यता घेतली। एकूण 5000 पदांच्या मान्यतेसाठी आम्ही HPCकडे गेलो आणि HPCने त्याच्यानंतर कॅबिनेटची मान्यता आवश्यक होती, त्याला सुद्धा मान्यता मिळालेली आहे। त्यामुळे एका बाजूला मॅनपॉवर, दुसऱ्या बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर आणि तिसऱ्या बाजूला ॲक्च्युअली त्याचं वर्किंग, या तिन्ही गोष्टींसाठी आम्ही गतिमान पद्धतीने काम करतोय। विशेषतः आणखीन काही पठारे साहेब आपल्या सगळ्यांचीच मागणी अशी होती की जुन्या हॉस्पिटलला सुद्धा सुधारणा व्हायला पाहिजे आणि हे खरंच आहे की याच्यापूर्वी जुन्या हॉस्पिटलच्या सुधारणेबद्दल आम्ही फारसं गांभीर्याने घेत नव्हतो। या सगळ्या गोष्टी गतिमान करण्यासाठी या वर्षीपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वच ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 कोटी रुपये सिव्हिल सर्जनांच्याकडे द्यायची की ज्याच्या माध्यमातून अशा आस्थापनांची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि अतिशय इन्फ्रास्ट्रक्चर जे जुनं असेल ते सुद्धा चांगलं असलं पाहिजे, त्यासाठी दरवेळेला ही तरतूद आम्ही करतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये या सगळ्या गोष्टींची सुरुवात आम्ही केली, त्याच्यामध्ये वाढ सुद्धा आपण करणार आहोत। आता या सगळ्या गोष्टींची पूर्तता करत असताना माझी सर्व सन्माननीय सदस्यांना सुद्धा विनंती आहे की एका बाजूला हे सगळं काम आपण करतोय, परंतु आम्ही सर्वांनीच घेतलेला, राज्य शासनानं किंवा सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय की ज्याची अंमलबजावणी आपण सगळ्यांनी केली पाहिजे। तालुका विधानसभा मतदारसंघ निहाय आम्ही आरोग्यवर्धिनी समितीचा आढावा घेण्याची जबाबदारी ही तिथल्या आमदार महोदयांच्याकडे आम्ही दिली। आमदारांच्या अध्यक्षतेखाली दर 3 महिन्याला आमच्या सगळ्या यंत्रणेचा आढावा आपण घ्यावा आणि त्याच्यानंतर पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्याबद्दल सुद्धा आपण सूचना कराव्यात आणि त्याच्यानंतर दर 6 महिन्यांनी आमदारांनी घेतलेल्या सगळ्या विधानसभा निहाय जे काही प्रश्न असतील त्याच्यातलं प्रोसिडिंग असेल त्याच्यावरती आम्ही मंडळीने सुद्धा योग्य त्या उपाययोजना करण्याबद्दलच्या सूचना देणं, कारवाई करणं, सुधारणा करणं या सगळ्या गोष्टी करणार आहोत। त्यामुळे माझी विनंती आहे की या यंत्रणा जर गतिमान करायच्या असतील तर आपल्या सगळ्यांच्या बैठका होणं अपेक्षित आहे। मागच्या टप्प्यात आम्ही रिव्ह्यू घेतला, त्याच्यामध्ये साधारणतः 40 ते 50 मतदारसंघामध्ये आमदार महोदयांनी बैठका घेतलीत, 288 आमदार आपण आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की पुढच्या वेळेला जो प्रश्न विचारणारा आमदार महोदय असतील त्यांनी आपल्या मतदारसंघातल्या आढावा बैठक घेतल्याशिवाय त्याचा प्रश्न ऐकूनच घ्यायचा नाही असं आम्हाला ठरवावं लागेल, अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे। त्याला कारणही असंच आहे, जोपर्यंत लोकप्रतिनिधींचा सहभाग होणार नाही तोपर्यंत ही यंत्रणा अधिक गतिमान होण्यामध्ये खूप मर्यादा येत आहे। त्यामुळे माझी विनंती आहे की या सगळ्या बैठकांमध्ये आपण सगळ्यांनी सहभाग घ्यावा, ऑब्जेक्शन्स नोंदवावीत, योग्य गोष्टींसाठी लोकांना पाठपुरावा करावा। आदरणीय भाऊ आम्हाला तळमळीनं सांगत असतात, बोलत असतात, पण त्यातला जो महत्त्वाचा धाग आहे की आमच्याकडे राणेसाहेब अशी परिस्थिती आहे की माणूस आजारीच पडणार नाही एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आमच्याकडे तयार आहे, फक्त त्याच्याबरोबर आमचा समन्वय नाही ही आमची तक्रार आहे। आणि मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी समन्वय ठेवल्यानंतर मात्र निश्चितपणे ते सगळं काम यशस्वी होईल आणि त्याच उद्देशाने ही कमिटी आम्ही केली। त्या सगळ्या कमिटीच्या माध्यमातून आपण सगळेजण काम करूया अशा पद्धतीची विनंती करतो। आदरणीय भाऊनी 2-3 मुद्दे मांडलेत, त्यातला एक मुद्दा आहे की आपण जी काही मेडिकल कॉलेजेस आहेत
त्या मेडिकल कॉलेजेसमध्ये असणारा स्टाफची सुद्धा बदली केली आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होते असं आपलं म्हणणं आहे. मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये पहिल्यांदा असं झालं की सगळीकडे काउन्सिलिंगनं आपण बदल्या केल्या. आता या सगळीकडच्या काउन्सिलिंगनं बदल्या केल्यामुळे अनेक लोक जे दुर्गम भागात होते ते त्या योग्य ठिकाणी आले. अनेक लोक जे आणखीन कुठं होते ते आता जसं जिल्हा परिषदमध्ये शिक्षकांच्या बदल्या समुपदेशनानं होत होत्या किंवा होत आहेत तशाच पद्धतीने आपण ही प्रक्रिया पार पाडली. त्याच्यामध्ये 1-2 ठिकाणी हे तांत्रिक मुद्दे झाले की ज्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांशी विचार विनिमय करून आम्ही त्याच्यामध्ये सुद्धा योग्य पद्धतीनं मार्ग काढतो. आमचा प्रयत्न असाही आहे की आता सगळे आमचे जे काय सिव्हिल सर्जन, डेप्युटी डायरेक्टर वगैरे आम्ही सगळे देतोय त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा त्या सगळ्यामध्ये सुद्धा ABCD असा क्रायटेरिया करून जे A मध्ये असतील अशाच लोकांना आपण पोस्टिंग दिलं तर लोक चांगलं काम करण्यामध्ये प्रोत्साहित होतील. त्याचा उद्देश असा आहे की या सगळ्या यंत्रणा गतिमान करायच्या असतील तर जे वरिष्ठ लोक आहेत तेच काम चांगलं करणार असले पाहिजेत आणि त्याला प्रोत्साहित आम्ही केलं पाहिजे. मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपल्या सर्वांचा सहभाग आणि आपल्या सगळ्यांचं त्याच्यासाठी आम्हा सर्वांना मदत आणि मार्गदर्शन आवश्यक आहे. मला खात्री आहे की आपण सगळेजण या आरोग्य विभागाच्या सगळ्याच यंत्रणा गतिमान करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने आपण सहकार्य कराल. या सगळ्या गोष्टी आणि आपण सांगितलेल्या सूचना या सगळ्या सूचनांच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य विभागाला सर्व सन्मान्य आमदार महोदयांनी ज्या ज्या सूचना केल्या त्या सगळ्या सूचनांचा योग्य पद्धतीनं पाठपुरावा आपल्या सर्वांच्या बरोबर पत्र पाठवून आम्ही सगळ्या गोष्टींना पूर्तता करण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आम्ही करतो. विशेषतः सन्मान्य आमचे आमदार काशीनाथजी दाते यांनी त्यांच्या मतदारसंघातल्या टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयातल्या दुरावस्थेचा विषय सुद्धा मगाशी मांडला. पण मी आपल्याला सांगतो की टाकळी ढोकेश्वरच नाही तर आता प्रत्येक ठिकाणची सगळी हॉस्पिटल सुद्धा दुरुस्त होतील. अशा पद्धतीचं काम आम्ही करतोय. मी माननीय अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2026-27 या आर्थिक वर्षातल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मागणी क्रमांक R1 व R3 मुख्य लेखाशीर्ष 2210, 2211 व 4210 खालील बाब क्रमांक 222 ते बाब क्रमांक 246 अंतर्गत एकूण रुपये 3,061,25,84,000 फक्त रकमेच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्याची विनंती सन्मान्य सभागृहास करत आहे.